नमः शिवाय. अनेक प्रकारची उपपातके. सनतकुमार व्यासांना म्हणाले, हे मुने, मी काही महापापे थोडक्यात सांगितली. आता उपपातकांविषयी सांगतो. दुसऱ्याचे द्रव्यहरण करणे, अति अभिमान धरणे, अति क्रोध करणे, नास्तिकतेचा प्रचार करणे, वेदबाह्य धर्मबाह्य आचरण करणे, दुसऱ्याचे उपकार न जाणणे, विषयाची आसक्ती असणे, सज्जनांची ईर्ष्या करणे आणि द्वेष करणे, परस्त्रीचा विचार करणे, आश्रमातील लोकांना त्रास देणे, इतरांचे धान्य व पशु चोरणे, जल अपवित्र करणे, स्त्रियांच्या अधीन राहणे, स्त्रियांचे रक्षण न करणे, राजाची पाठीमागे निंदा करणे, देवयज्ञ पितृयज्ञ यांचा त्याग करणे, स्वधर्माने न वागणे, दुराचार करणे, नास्तिक होणे, नेहमी खोटे बोलणे, पंक्तिभेद करणे, ही सर्व उपपातके आहेत. अधिकाराचा दुरुपयोग करणे, संन्यास घेऊन घरात राहणे, शिवप्रतिमेचा भंग करणे, पशुची काळजी न घेणे, निरापराधाला शिक्षा करणे, साधूला चोर आणि चोराला साधू समजणे, राजा असून प्रजेची काळजी न घेणे, विविध प्रकारच्या वस्तू चोरणे, अन्यायाने व्यवहार करणे, गुप्तपणे पापकर्मे करणे, असे वागणाऱ्यास नरक प्राप्त होतो. यमलोकाच्या मार्गाचा प्रकार. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, मनुष्य 4 प्रकारच्या पापांनी यमलोकी जातो, म्हणून प्रत्येक कर्म अत्यंत विचारपूर्वक केले पाहिजे. यमाचे आज्ञाधारक दूत अतिशय भयानक व कठोर असतात. ते पापी लोकांना अनेक प्रकारचा त्रास देतात. त्यावेळी भयभीत झालेला पराधीन असा माणूस आपली वाईट कर्मे आठवून एकसारखा रडत असतो, मोठ्याने आक्रोश करत असतो. यमदूत तिकडे लक्ष देत नाहीत. मनुष्याला प्राप्त होणाऱ्या यातना या त्याच्या वाईट कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असतात. तो जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळते. पापी माणसाला खाली डोके व वर पाय बांधून आपटत नेले जाते. त्यांना साखळीने बांधून ठेवले जाते. पोटावर प्रहार केले जातात. कोणाला गळफास लावून ओढत नेले जाते. कोणाला जिभेमध्ये अंकुश अडकवून ओढत नेले जाते. त्या पाप्याचे शरीर विदीर्ण केले जाते. लोखंडी दांड्याने त्याला वारंवार मारले जाते. पापी माणसे तहान भुकेने व्याकुळ होऊन जातात. दुष्ट निर्दयी लोक विविध प्रकारच्या यातना सोसून त्या मार्गाने यमलोकी जातात. विक्राळ शरीर असणारा यम पापी लोकांना अनेक प्रकारचा त्रास देतो. यमाच्या हातामध्ये अनेक प्रकारची अस्त्रे असतात. त्याच्या साह्याने तो पापी लोकांचा विविध प्रकारे छळ करीत असतो. पापी लोकांना कोणत्याही प्रकारची दया दाखवली जात नाही. अशा प्रकारे यमलोकाचा मार्ग अतिशय दुस्तर आहे. विविध नरलोकांचे वर्णन. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, यमदूत पापी लोकांना यमलोकी घेऊन जातात. त्यावेळी चित्रगुप्त म्हणतो, तुम्ही काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर जिंकले नाहीत, त्यामुळे तुम्हाला नरकात यावे लागले आहे. वाईट कर्मामुळे नरकात जावे लागते याची तुम्हाला कल्पना नव्हती का? तुमच्या पापाला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही स्वतः चोरून पापे केली, त्यावेळी धर्माचा विचार का केला नाही? आता दुःखाने आक्रोश का करता? नरकामध्ये राजा असेल तर त्याला चित्रगुप्त म्हणतो, तू संपत्तीमुळे व अधिकारामुळे धुंद झाला होतास. लोकांचा छळ करून तू त्यांना दंड दिलास. राजा राज्य हे काही काळ असते, ही तुला जाणीव नव्हती का? आता कशाला तू दुःख करतोस? राजा, तू सर्वांच्यावर राज्य करत होतास, आता तू एकटाच आहेस. यमदूताने तुला बांधलेले आहे. तुझ्या पापकर्मामुळे तू मान खाली घालून उभा आहेस. यमदूत म्हणाले, राजाच्या अंगावर पापाचा फार मळ साचला आहे. असे बोलून त्या राजाला गोलाकार फिरवून त्याला उंच भिरकावतात. तापलेल्या शिळेवर त्याला जोराने आपटतात. कालचा राजा पापामुळे गरीब झाला होता. आपल्या पापांची फळे भोगत होता. नरकाच्या 28 कोटी असून त्यांचे क्रमशः प्रत्येकी 5 नायक आहेत. या 140 नरकांच्या समूहाला महानगर मंडल असे म्हणतात. असह्य नरकगती. सनतकुमार म्हणाले, हे मुनीश्वर, सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये तापवले जाते, त्याप्रमाणे पापी लोकांच्या पापांचा नाश व्हावा म्हणून त्यांच्या कर्माप्रमाणे वेगवेगळ्या नरकांमध्ये पाठवतात. यमदूत पापी लोकांच्या हातात साखळ्या बांधून वृक्षाच्या फांदीवर त्याला लटकवून ठेवतात. त्यांना वेगाने झोके देतात. ते पाय अधांतरी असताना त्यांच्या पायांना वजन बांधले जाते, त्यामुळे त्यांना आत्यंतिक वेदना होत राहतात. त्यावेळी त्यांना आपले पापकर्म केलेल्याचे स्मरण होते. यमाचे दूत त्याला 4 बाजूने मारत असतात. त्यांच्या अंगाला चटके देत असतात. ते रौरव नरकात अनेक प्रकारचे दुःख भोगत राहतात. त्यांना श्वास घेणे देखील अवघड असते. त्यांच्या शरीराचे हाल केले जातात.
त्यांच्या पापांचा पुरेपूर बदला नरकात घेतला जातो. नरकात जाणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. त्यावेळी काही चालत नाही. यासाठी जिवंतपणे आपणास नरक मिळणार नाही याप्रमाणे कर्म करणे आवश्यक आहे. कर्माप्रमाणे नरकातील यातना. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, खोट्या शास्त्रांमध्ये हुशार असणाऱ्या मनुष्याला द्विजीव नावाचा नरक प्राप्त होतो. जो माणूस क्रूरपणे वागतो, आपल्या मातापित्याची व सद्गुरूची निर्भर्त्सना करतो, त्याच्या मुखात कृमी कीटक भरून त्याला बेदम मार दिला जातो. जो चांगल्या स्थळांची नासधूस करतो, त्याला विविध प्रकारची शिक्षा दिली जाते. त्याला तापलेल्या लोखंडाला बांधले जाते. त्याचे सर्व अंग भाजून निघते. त्याला असह्य वेदना होतात, परंतु त्याचे काही चालत नाही. नरक यातना भोगाव्याच लागतात. मनुष्याने ज्या दुष्टबुद्धीने वाईट कर्मेंद्रियांच्या मार्फत केलेली असतात, त्याप्रमाणे नरकात त्याला यातना भोगाव्या लागतात. प्राण्यांना त्रास दिला तरी नरकातील यातना भोगाव्या लागतात. तसेच गायीला पीडा देणाऱ्यांना विविध तऱ्हेचे दुःख भोगावे लागते. पापी लोकांना नरकातील अनेक यातना भोगाव्या लागतात. यासाठी मनात देखील पापाचा विचार कधी करू नये. माणसाने नेहमी पुण्याचा विचार करावा आणि आपले पुण्य वाढवीत जावे. व्यास सनतकुमारांना म्हणाले, पापी लोकांना नरकात जाताना दुःख भोगावे लागते. यासाठी पुण्याई कशी प्राप्त होईल ते सांगा. सनतकुमार म्हणाले, मानवाला आपल्या वाईट व चांगल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. जे लोक देव, गुरु, ब्राह्मण, संत, महात्मे, माता पिता, अग्नी यांची पूजा करतात, ते स्वतः पूज्य होतात. या जगात नेहमी सदाचाराची पूजा व्हावी. एकमेकांना आनंद देत जगावे, म्हणजे परलोकी सुद्धा आनंद प्राप्त होतो. अन्नदान हे देखील श्रेष्ठ दान मानले आहे. अन्न मानवाला तात्काळ तृप्त करते. अन्नापासून बलबुद्धी वाढते. अन्नापासून प्राणी निर्माण होतात. सर्व प्राणीमात्राला अन्नाची आवश्यकता आहे. भूक ही अन्नाने शमते. शास्त्रांमध्ये अन्नदात्याला प्राणदाता असे म्हटले आहे. सर्व जग अन्नाने धारण केलेले आहे. भुकेल्याला अन्न द्यावे. अतिथीचा आदर सत्कार करावा. त्याला प्रेमाने भोजन द्यावे. दारी आलेल्या माणसावर रागवू नये. त्याची निंदा करू नये. अन्न, पाणी, वस्त्र, शय्या, छत्र, आसन, अश्वधेनू या गोष्टींचे दान महत्त्वाचे मानले आहे. हे लक्षात ठेवून माणसाने दानधर्म करावा. सृष्टीचक्र चालावे म्हणून अन्नदान करणे महत्त्वाचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.